हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी झटपट असे मालपुआ. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलं, तांदळाचं पीठ घेतला. आवडीनुसार साखर घालायची. एखादा गोड पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी हवा असेल तर तुम्ही हे मालपुआ नक्की करून बघा. आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातली आणि आपण डोस्याचं बॅटर कसं मिक्स करतो त्याप्रमाणे हे बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. इथे मी तव्यावर तूप चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं. तवा गरम करायचा आणि त्यामध्ये तूप सोडायचं. तूप चांगल्यापैकी गरम झालं की आपण जसे उत्तप्पा टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोड मालपुआ घालायचे आहेत. हे बघा, अशाप्रमाणे तुम्हाला जास्त मोठे पाहिजे जास्त छोटे पाहिजे त्यानुसार आकारानुसार तुम्ही घालू शकता. आता अगदी मंद आचेवर आपल्याला हा मालपुआ करायचा आहे. अजिबात घाई करू नका. 10 मिनिटानंतर मी हा परतला आहे. कारण का माहिती आहे का, जर तुम्ही घाई केली ना तर तो आतून कच्चा राहील आणि वरून जळेल. म्हणून अगदी मंद आचेवर आपल्याला हा खरपूस तळून घ्यायचा आहे. हा बघा, हा आपला पहिला मालपुआ रेडी झाला आहे. दोन्ही बाजूनी मी चांगल्या प्रकारे तळून घेतला आहे तुपामध्ये. आता दुसरा मालपुआ मी तुम्हाला करून दाखवते. पुन्हा एकदा तूप सोडा तव्यावर. आता हा आपण दुसरा मालपुआ टाकला आहे. तर बाजूने चांगल्या प्रकारे तूप सोडा. बघा, हा दुसरा मालपुआ मी मस्त प्रकारे 10 मिनटं चांगला तळून घेतला आहे. दोन्ही बाजूने खुसखुशीत असा तळून घेतला आहे. थोडा वेळ लागतो पण हे मालपुए खायला खूप छान लागतात. चांगला चारी बाजूनी दोन्ही बाजूनी साईडनी उलटण्याने दाबून आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला गरमागरम मालपुआ रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वैशाली मराठी तडका पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.